आली आहे। दिवाळीच्या निमित्तानं अनेक जण सोन्या चांदीची, खास करून सोन्याची खरेदी करत असतात। पण सोन्याची खरेदी करत असाल तर सावधान, कारण पुढची बातमी तुमच्या प्रत्येकासाठी विशेष महत्त्वाची आहे। अमरावतीमध्ये एका महिलेची तब्बल 1,11,00,000ची फसवणूक झालेली आहे। सोनं देण्याचं, कमी भावात सोनं देण्याचं आमिष महिलेला दाखवलं गेलं। या प्रकरणी पोलिसांनी अमोल नेरकर, मनोहर नेरकर, प्रेम गावंडे आणि नितेश महल्ले या चौघांना अटक केली आहे। कमी भावात तुम्हाला सोनं देतो असं सांगून या आरोपींनी महिलेला चक्क बनावट सोनं दिलं। आरोपींकडून जवळपास 61,76,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले गेलेत। महिलेने दिलेल्या पैशांमधनं आरोपीनं खरं सोनं घेतलं आणि बुलढाणा, खामगाव आणि अकोल्यासोबत विविध भागातल्या ज्वेलर्सकडे ते गहाण ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यांच्या परिचित व्यक्ती आहे ज्यांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना सुरुवातीला कमी डिस्काउंटमध्ये सोनं देतो असं सांगून सुरुवातीला त्यांनी ओरिजिनल सोने दिले व नंतर विश्वास संपादन केल्यावर यापुढची बातमी